धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव याबाबतची जी काही सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे ती जवळपास आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल हे जे ज्येष्ठ वकील आहेत ते युक्तिवाद करत आहेत आणि त्यांचा युक्तिवादाचा भर जो आहे तो असाच आहे की फक्त विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली आहे आणि पक्षामध्ये फूट पडलेली नाही. सदस्य असतील किंवा कार्यकारिणी असतील, मूळ पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरेंच्याकडे आहे आणि म्हणून ते चिन्ह जे आहे किंवा ते नाव जे आहे ते उद्धव ठाकरेंनाच मिळाला पाहिजे असा त्यांचा भर आहे. परंतु ह्या युक्तिवाद करत असताना आणि सुनावणी चालू असताना जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी अशी टिप्पणी केली की विधिमंडळामध्ये पडलेली फूट ती मागेही जाऊ शकते, म्हणजे कार्यकारिणीमध्ये फूट पडू शकते, प्राथमिक सदस्यांमध्ये सुद्धा फूट पडू शकते. होय, खरं आहे, त्याच्याबद्दलचा काही वाद नाही. पण मूळ पक्ष स्थापन करणं, कार्यकारिणी स्थापन करणं, सदस्यत्व निर्माण करणं आणि चिन्ह घेणं आणि नंतर निवडणुका लढवल्या जातात आणि मग त्या निवडणूक जे लोक लढवतात त्यांना तिकीट दिलं जातं आणि AB फॉर्म दिला जातो त्यांच्या सहीने पक्षप्रमुखांच्या आणि नंतर ते निवडून येतात. म्हणजे निवडून आल्यानंतर ही शेवटची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये फूट पडलेली आहे आणि मग ती उलटी गंगा कशी वाहणार? नदी जी आहे समुद्राला एकदा मिळाली की ती उलटी कशी वाहणार? ती डोंगराकडे जात नाही. म्हणून हा जो काही उलटा जर काही प्रवाह आहे तो त्यांनी थांबवला पाहिजे. न्यायमूर्तीने असं म्हणताच कामा नये की जर कधी कार्यकारिणीमध्ये फूट पडली आणि सदस्यांमध्ये फूट पडली ते अयोग्य आहे, ते गृहीतच धरता येणार नाही. मुळात पक्षात फूट पडलेली नाही आणि पक्ष जो आहे तो डोंगराकडून तिकडे समुद्राकडे नदी वाहिलेली आहे आणि मग ती समुद्राच्या ठिकाणी तिची फूट पडलेली आहे, तर ती फूट ग्राह्य धरताच कामा नये. आणि तो युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा योग्य आहे, रास्त आहे आणि म्हणून ते जे काय असेल चिन्ह एक ते गोठवून टाका किंवा उद्धव ठाकरेंना परत करा असा निर्णय झाला पाहिजे. मित्रांनो, मी एक सामान्य माणूस आहे, मला जे पटलं वाटलं तिथे मांडलेलं आहे. डॉक्टर HM खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.